मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील प्रोपिलिन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची गंभीर घटना मंगळवारी सायंकाळी घडली। या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली आहे। त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत। हा टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना आडोशी बोगद्याजवळील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळच टँकर उलटल्याने मोठा अपघात टळला असला तरी गॅस गळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सायंकाळी सुमारे 5च्या सुमारास ही घटना घडली। टँकरमध्ये प्रोपिलिन हा अत्यंत ज्वलनशील व स्फोटक गॅस असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने खबरदारीचे उपाययोजना सुरू केल्या। संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ रोखण्यात आली असून पुण्याकडील वाहतूकही नियंत्रित करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, IRB महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा तसेच हेल्प फाउंडेशनची आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली। खोपोली येथील अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले आहेत। गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। गॅस गळती रोखण्यासाठी विशेष तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले असून परिस्थिती पूर्णतः सुरक्षित झाल्याशिवाय वाहतूक सुरू केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। खबरदारी म्हणून आडोशी बोगदा परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। दरम्यान या अपघातामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। परिस्थितीवर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून असून पुढील माहिती वेळोवेळी जाहीर करण्यात येणार आहे। वादळ वारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळ वारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।